पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरजभाऊ लिंगाडे आपल्यासोबत आहेत. लोक काय सांगाल? संजय राऊतांनी आज दावा केलाय की धीरज लिंगाडे यांना 20 कोटीची ऑफर आहे शिंदे सेनेकडून. आज सकाळी ही बातमी मी पण ऐकली, स्टेटमेंट ऐकलं संजय राऊत साहेबांचं की त्यांनी माझं नाव घेतलं, परंतु हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं झालेलं आहे. अशी कुठलीही ऑफर शिंदे सेनेकडनं कुठल्याही पैशाची ऑफर मला आलेली नाहीये आणि हे साफ खोटं आहे. समजा तुम्हाला ही अशा प्रकारची ऑफर जर आली तर तुम्ही काय विचार करणार या बाबतीत? जाणार? नाही नाही नाही, मी कुठल्याही अशा पैशासाठी आणि याच्यासाठी कुठं इकडं तिकडं जाणार नाही. कारण मी पदवीधर मतदारसंघात जे मला पदवीधरांनी अमरावतीमध्ये निवडून दिलं या विभागामध्ये, तर मी सॅटिस्फाईड आहे. व्यवस्थिशीर त्यांचे कामं सुरू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला काही असे पैशासाठी इकडे तिकडे जाण्यात काही रस नाही. का बरं संजय राऊत असं का बोलले? असले विश्वास नाही का महाविकास आघाडीच्या आमदारांना? आणि मलाही हा फार मोठा प्रश्न आहे मनामध्ये की एकदम त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी माझं नाव घेतलं, तर निश्चित भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारेल की असं माझं नाव त्यांनी कसं काय एकदम घेतलं. कारण संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहे, महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मी पण विचारेल त्यांना या बाबतीमध्ये. असं वाटतं का की आता ऑपरेशन टायगर जवळपास 2 जे आहे ते संपले, आता 3.0 सुरू होते, त्यामध्ये काही उद्धव ठाकरेचे काही आमदार, जे 14 आमदारांचा सुद्धा आकडा बाहेर होतो, किंवा महाविकास आघाडीचे आमदार शिंदे सेनेत जातील किंवा भाजपमध्ये जातील, असं काही आहे का चर्चा सुरू? तेव्हा आता राजकारणामध्ये चर्चा तुम्ही आम्ही नेहमी ऐकतच राहतो, पण काही सगळ्या चर्चा खऱ्या असतात अशातला तर काही भाग नसतो. तर त्यामुळं चर्चा या होत असतात, चर्चेला काही हे नाही. आता ऑपरेशन टायगर सुरू आहे, 6 खासदार त्या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या चर्चा होतात. त्यामुळं मला वाटत नाही की असं कुठलंही काँग्रेसमध्ये अशा पद्धतीचं काही होईल, असं मला तर निश्चित नाही वाटत. मग ते राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. संपूर्ण या प्रकाराकडे कसं पाहता तुम्ही? काय वाटतं? नाही, आता सध्याचं राजकारणामध्ये हे जे सगळं सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. वास्तविक पाहता ज्या मतदारसंघातनं जनतेनं ज्या विश्वासानं लोकप्रतिनिधींना निवडून दिलेला आहे, तर लोकप्रतिनिधींनी ती टर्म पूर्ण व्यवस्थितरित्या त्या पक्षामध्ये राहून काम केलं पाहिजे. नंतर काय करायचा हा भाग त्यांचा नंतरचा असू शकतो विचाराचा, पण अशा पद्धतीनं निवडून यायचं मग परत दुसऱ्या पक्षामध्ये जायचं, मला हे चुकीचं वाटतं. शेवटचा प्रश्न आहे तोच पुन्हा की संजय राऊतांनी जो दावा केला तो कशा पद्धतीने खोडून काढाल तुम्ही? नाही, खोडून तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे किंवा अशी कुठलीही मला ऑफर आलेली नाहीये. आणि अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये प्रश्न सुरू आहे. सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं आम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असतो, बोलत असतो. त्यामुळं सदरचा हे जे काही स्टेटमेंट आहे तथ्यहीन आहे. नक्कीच. तर हे होते आमदार धीरजभाऊ लिंगाडे. त्यांनी संजय राऊतांनी जो दावा केला 20 कोटी ऑफरचा, तो दावा सपशेल खोडून काढलेला आहे आणि मी कुठेही जाणार नाही, आहे त्याच ठिकाणी राहणार, अशा प्रकारचा दावा आमदार धीरज लिंगाडे यांनी केला. कॅमेरामन नील देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.